अत्यंत महत्त्वाचा असलेला अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग माझ्या मतदारसंघातून त्या ठिकाणी जातोय। 390 गावातून जाणारा समृद्धी महामार्ग, त्यामध्ये 18 ठिकाणी कृषी नवनिर्मिती केंद्र प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय। त्यामध्ये सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव, गायगाव, जांभरगाव, धोत्रे, लाखनगाव, बापतरा व पुरणगाव या 3 कृषी समृद्धी केंद्राचे सन 2019च्या भूसंपादन प्राधिकरण अधिसूचनेनुसार स्वेच्छेने शेतकऱ्यांना 80% च्या पुढे संमती देऊन जमिनी एकत्रीकरण लँड पुलिंगसाठी योजनेअंतर्गत देण्यासाठी सहभागी दर्शवलेले आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे या 3 कृषी समृद्धी केंद्राचे प्रशासकीय कामकाज पूर्ण झालेले असून सदर प्रस्ताव मान्य उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी मान्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीस शेतकऱ्यांनी 3 मागण्यांसाठी मान्य अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांना 24/9/24 रोजी शिफारस प्रस्ताव सादर केलेला आहे अध्यक्ष महोदय। दिनांक 5 जुलै 2016 चे शासन निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या शेतकऱ्यांच्या 3 जोपासण्याचे सर्वतोपरी अधिकार आहेत। शेतकऱ्यांच्या खालील प्रमाणे 3 मागण्या आहेत अध्यक्ष महोदय। ज्या शेतकऱ्यांच्या जमीन रस्त्यासाठी ही मागणी 5 पट त्या ठिकाणी करावी अशी मागणी आमचे या ठिकाणी मी करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय 2 मिनिटात मी संपवतो, फक्त विनंती आहे। मान्य उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजीच्या लोकमत मध्ये दिलेल्या मुलाखतीत वार्षिक अनुदान रुपये 75,000 एकरी प्रस्तावित असून ते आता वार्षिक उत्पन्न 1.5 लाख आहेत असं त्यांनी सुचवलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि लवकरच 15 दिवसात ती जमीन अधिग्रहित करू असे देखील सांगितले, परंतु अद्यापही त्याचा काही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही अध्यक्ष महोदय। तर अनेक मागण्या आहेत अध्यक्ष महोदय। त्यामध्ये 3री मागणी अशी आहे अध्यक्ष महोदय, नवनगरात जी जमीन जाते ती 10 वर्षाच्या करारावर न घेता सरसकट खरेदी करून घ्यावी अध्यक्ष महोदय, की जेणेकरून थेट लाभ एकाच खरेदीमध्ये डायरेक्ट लाभ जसं समृद्धी रस्ता बनवताना केली त्याच पद्धतीने लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी अध्यक्ष महोदय। तर ती मागणी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपण सभागृहासमोर या ठिकाणी मांडतो अध्यक्ष।